नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कारण पॅन कार्ड धारकांसाठी 1 डिसेंबर पासून नवीन नियम लागू होणार आहेत। आता दंड भरावा लागणार आहे, तुम्हाला तुरुंगात देखील जावं लागणार आहे, मोठ्या कारवाईचा सामना करावा लागेल। बघा आता काय नियम बदललेत, बघा आता तुम्हाला हा दंड का लागू शकतो, लक्ष देऊन बघा। सरकारने पॅन कार्डच्या संदर्भात काही विशेष नियम बनवले आहेत जे 1 डिसेंबर 2024 पासून लागू होतील। आयकर विभागाकडे 2016 पासून या पॅन कार्डच्या तक्रारी आल्या होत्या। या तक्रारीमुळे काय विशेष नियमामध्ये बदल केले आहेत आणि हे नियम काय केले आहेत बदल हे जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे। बघा आता त्याचा फटका आता पॅन कार्ड धारकांना बसणार आहे। त्यातच 2 ते 3 नियम बदलले आहेत जे 1 डिसेंबर पासून लागू होतील। त्यातच एक अतिशय आनंदाची बातमी देखील आहे। एक अशी आनंदाची बातमी आहे ज्यामुळे पॅन कार्ड धारकांचा सगळ्यात जास्त तिथे फायदा होणार आहे। त्यातील शेवटचा एक नियम तुम्हाला आनंदित करेल जो तुमचा फायदा सुद्धा करणार आहे। त्या व्यतिरिक्त एक नियम असा आहे की ज्यावर तुम्हाला तात्काळ काम करायचं आहे। ते जर काम तुम्ही नाही केलं तर तुमच्यावर मोठी कारवाई सुद्धा होऊ शकते। तर एक नियमामुळे तुम्हाला दंड देखील लागू शकतो। त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पॅन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू झाले आहेत। नवीन नियम 1 डिसेंबरला सुरू होतील। आता तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागू शकतो, तुरुंगात देखील जावं लागू शकतं, मोठ्या कारवाईचा सामना सुद्धा करावा लागू शकतो। तर त्यामधील एका नियमामध्ये पॅन कार्ड संदर्भात आनंदाची बातमी देखील आहे, जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि आनंदी सुद्धा व्हाल। मग हे नियम काय आहेत समजून घ्या। बघा आता सध्या पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर असलेले कार्डाला तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे। बँकेत खाते उघडायचे असो किंवा मोबाईलचे सिम कार्ड घ्यायचं असो किंवा एखाद्या पैशाचा व्यवहार करायचा असो, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये हे पॅन कार्ड लागत असतं। सहसा बँकांच्या सर्व कामामध्ये पॅन कार्ड लागतच असतं। हे सहसा आपल्यामध्ये अशीच कोणतीच व्यक्ती नाही की ज्याकडे तुमचं पॅन कार्ड नसेल। मग ती महिला असो किंवा पुरुष असो, सर्वांकडे पॅन कार्ड असते। ज्याच्याकडे बँक खाते आहे त्या बँक खात्यामध्ये जे पैसे टाकले जातात, काढले जातात, त्यांच्या प्रत्येकाकडे हे पॅन कार्ड लागत असतं। पण आता पॅन कार्ड बाबत सातत्याने नवनवीन नियम सरकारकडून बदलत राहतात आणि त्यातच अतिशय महत्त्वाचे 3 त्या ठिकाणी नियम बदलण्यात आले आहेत, जे 1 डिसेंबर पासून हे नियम लागू होतील। आता मोठा दंड भरावा लागू शकतो। तुम्ही देखील या नियमांचे पालन केले नाही तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते। मग त्यामुळे हे नियम कोणते आहेत लक्ष देऊन बघा, तुम्हाला सविस्तरपणे हे 3 नियम मी समजावून सांगतो। बघा आता त्यामध्ये एक नियम असा आहे की ज्याच्यामुळे पूर्ण देशातील जनता खुश होणार आहे। आणि तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर। हे कार्ड भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचं ओळखपत्र मानलं जातं। यामध्ये जन्मतारखेचा पुरावा आणि फोटो प्रिंट म्हणून याला वापर केला जातो। आता तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, आणि जर असेल तर तुमच्यासाठी पुढील 2 ते 3 बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। या 3 बातम्या पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। शेवटी एक नियम असा आहे जो ऐकून तुम्हाला अतिशय आनंद होणार। सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे जो आलेला आहे तो नियम म्हणजे ज्यामध्ये तुम्ही जर पॅन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी अशी आहे की तुम्ही पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणं अतिशय गरजेचं आहे। अजून पुढे 2 ते 3 नियम बाकी आहेत। जर तुम्ही हे नियम जर पालन नाही केलं तर तुमची मोठी कामे रखडतील। त्यामुळे तुम्हाला दंड सुद्धा लागू शकतो आणि तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते। त्यामुळे हे नियम कोणते आहेत हे तुम्हाला घेणे, जे काय असेल ते जाणून घेणे बंधनकारक आहे। बघा आता त्यामुळे एक कडक नियम त्यामध्ये जारी करण्यात आला आहे जो 1 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे। अर्थात हा नियम पूर्वीपासून देखील आहे। यामध्ये जर तुम्ही सापडला, म्हणजे हे नियम तुम्ही नाही पाळला तर तुम्ही त्यामध्ये सापडला तर तुम्हाला तुरुंगात देखील जावं लागू शकतं, मोठा दंड सुद्धा भरावा लागू शकतो। आजकाल अनेक प्रकरणं भारतामध्ये आतापर्यंत पाहण्यात आले आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीकडे 2 पॅन कार्ड आहेत। तुमच्याकडे जर 2 पॅन कार्ड असतील तर आत्ता सावधान व्हा। अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने अतिशय कठोर नियम केले आहेत आणि हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। कारण का माहिती आहे का, 2 पॅन कार्ड जर तुमच्या नावावर जर असतील तर तुम्हाला 6 महिने तुरुंगात जावे लागेल। तर त्यामुळे आता तुमच्याकडे एक्स्ट्रा पॅन कार्ड असेल म्हणजे एका व्यक्तीकडे एकच पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे। जर दुसरा असेल तर ते तात्काळ सरेंडर करा असं सांगितलंय, नाहीतर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतो, तुम्हाला तुरुंगात देखील जावं लागू शकतं।
त्यामुळे दुसरं पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे असलेलं पॅन कार्ड सरेंडर करा। आता दुसरा अतिशय महत्त्वाचा नियम बदलला आहे, ज्यामुळे तुम्हाला जबरदस्त जे दंड होऊ शकतो। जर तुम्ही हा नियम जो पाळला नाही तर तुम्हाला जबरदस्त दंड होऊ शकतो, तुम्हाला कारावास देखील होऊ शकतो, मोठ्या कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरे देखील जावं लागू शकतं। मग काय नियम आहे लक्ष देऊन बघा। आता एका ठिकाणी एक घडलेली घटना आहे पॅन कार्डच्या संदर्भात, ते तुम्हाला सांगतो बघा। घडलेली घटना अशी की मुंबईमध्ये एक महिला जिला एक आयकर विभागाची नोटीस आली, त्या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या नावावर जवळपास 1.5 कोटीच्या वरती एक जमिनीचा व्यवहार झाला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याचा टॅक्स भरला नाही, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे। तर त्या महिलेला माहिती नव्हते की कुठली जमीन आणि कुठला व्यवहार त्या ठिकाणी झालाय। मग झालं असं की तिला काही माहिती नव्हते, तर पुढे तपास केला असता असे समजले की त्या महिलेचं जे काही पॅन कार्ड आहे ते दुसरे कुणीतरी वापरून तिच्या नावे भला मोठा व्यवहार केला होता आणि त्या महिलेला त्या ठिकाणी अतिशय मोठ्या कारवाईला सामोरे जावं लागलं। तर यामुळे तुम्हाला ती कायदेशीररित्या अशा प्रकारे अडकवू शकतात। त्यामुळे आता तुमचं आपलं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तरी पॅन कार्ड जी काय असेल ती कार्ड आहेत महत्त्वाची, ती अतिशय तुम्ही जपून वापरली पाहिजेत। कोणालाही याचे डिटेल्स तुम्ही दिले नाही पाहिजेत। बघा आता तिसरा जो नियम आहे तो म्हणजे अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे की आता पॅन कार्ड धारकांसाठी हा मोठा दिलासा आहे, कारण हा नियम पाळला नाही तर तुम्हाला आता 10,000 रुपये दंड पर्यंत तुम्हाला ठोठावला जात होता। पहिला काय होतं, हा नियम जर पाळला नाही तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंत दंड ठोठावला जात होता, पण आता तुम्हाला कोणताही दंड होणार नाही। त्यामुळे पॅन कार्ड धारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। बघा आता काय सांगितलंय, आता पॅन कार्ड बाबतचे नियम बदलले आहेत। नवे नियम डिसेंबर पासून लागू होतील। तुमचे पॅन कार्ड आधार कार्डचे लिंक करणे बंधनकारक करण्यात आले होते, पण आता पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक नाही, कारण आधार कार्ड ज्यांच्याकडे आहे त्याच्यासोबत पॅन कार्ड जारी केल्यावर कागदपत्र म्हणून ज्या व्यक्तीकडे नवीन पॅन कार्ड जारी केले आहे किंवा तुम्हाला मिळणारे पॅन कार्ड ते असेल ते आधीच आधार कार्डशी लिंक केले आहे हे गृहीत धरले जाते। बघा आता तुम्हाला उदाहरण देतो ज्याद्वारे तुम्हाला व्यवस्थित समजेल। जेव्हा तुम्ही पॅन कार्ड काढता त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड दस्तऐवज म्हणून तिथे दिले असल्यास ते आपोआप लिंक होईल, किंवा तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचे असल्यास आणि तुमच्याकडे त्यात आधार तपशील जे काय असेल ते दिल्यास ते आपोआप लिंक होईल। जर ते लिंक नसेल, जे काय असेल ते लिंक असेल, तर तुम्हाला त्यासाठी लिंक देण्याची डबल गरज नाही। यासाठी 500 रुपयांचा दंडही होता, त्यासाठी शुल्क आकारले जात होते, पण आता तुम्हाला काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही। बघा त्यामुळे लिंकिंगचा विषय त्या ठिकाणी संपला आहे। जर तुम्ही तसे केले नाही तर पूर्वी खूप मोठा दंड होता आणि तुम्हाला तुमच्या कामात अडचणी आल्या असत्या, पण आता असे काहीही होणार नाही। त्यामुळे आता पॅन कार्ड संदर्भातील हा तिसरा नियम खूपच आनंददायी असणार आहे आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पॅन कार्ड शिवाय काही होत नाही, तुम्हाला पण माहित आहे। बघा आता मग तुम्हाला पॅन कार्ड बाबत हे 3 नियम तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजे। तुमच्या पॅन कार्डचा तपशील अनोळखी व्यक्तींना किंवा कोणालाही देऊ नका, तुमच्या व्यतिरिक्त ते अजिबात आवश्यक नाही, म्हणजे कोणालाही द्यायचं नाही सांगितले। अशी जागा आधार कार्ड लिंक करण्याबाबतचा एक रिपोर्ट न्यूज 18 मराठीने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। नियमात बदल करण्यात आला आहे आणि म्हणूनच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आता गरज नाही आहे। सरकारने सर्व पॅन कार्ड धारकांना सांगितले आहे की त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।